जेवण म्हणजे फक्त पोटभरणं नसून ते चविष्ट आणि आरोग्यदायी हवं. म्हणूनच साई जीवन कोल्ड प्रेस्ड ऑइल बनवलंय सर्वोत्तम शेंगदाण्यांपासून. ना केमिकल्स ना उष्णता, झिरो कोलेस्ट्रॉल आणि ट्रान्सफॅट फ्री. प्रत्येक थेंबात शुद्धता, चव आणि आरोग्य. म्हणजेच तुमच्या हृदयासाठी आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी उत्तम. आजच साई जीवन निवडा, कारण आरोग्याला शॉर्टकट नसतो. ते आमची गुन्हे बैठक नंतर आम्ही जे एक प्रसिद्धी पत्रक जाहीर केले होते त्या अनुषंगाने आज महासमितीचे लोकांमध्ये काही कन्फ्युजन होते पोलीसचे धोरणबद्दल. ते महासमितीचे सर्वांना बोलून आज 2-3 त्यांचे जे गोष्टी होते त्यावर आमची चर्चा झाली. त्यामध्ये जे आम्ही सांगितले की आगमनच्या दिवशी 14 तारीख जे गणेश चतुर्थीच्या दिवशी आहे त्या दिवशी गणपतीचे सर्व सार्वजनिक मंडळाचे आगमन होणार आहे आणि विसर्जन जे 25 तारखेला अनंत चतुर्दशीच्या दिवशी त्या दिवशी सर्वांचे विसर्जन होणार आहे. असे काही ठराविक गणपती मंडळ आहे ज्यांचे पूर्वीपासून पारंपरिक रीतीने काही वर्षापासून आगमन मोठे मंडळ आहे ज्यांचे आगमन ऍक्च्युअल आगमनचे पूर्वी होत आहे. असे लोकांना काही कन्फ्युजन होतं की आम्ही त्यांना मिरवणूकची परवानगी देणार नाही आणि यासाठी काही कन्फ्युजन सुरू होतं. त्यामध्ये सर्वांना स्पष्ट केलेलं आहे की ज्यांचे ठराविक काही वर्षापासून आगमन मिरवणूक सुरू आहे असे लोकांना आगमन मिरवणूकची आम्ही परवानगी देणार आहे, परंतु पारंपरिक वाद्ययंत्र सोबत देणार आहे. आणखी एक कन्फ्युजन होते की कोणतेही प्रकारचे पारंपरिक वाद्ययंत्र या साऊंड सिस्टमला पाबंदी पोलिसांनी घालण्यात आलेलं आहे. तर त्याबद्दल पण क्लॅरिफाय केलेलं आहे की पारंपरिक वाद्ययंत्रावर कोणत्याही प्रकारची आम्ही पाबंदी केलेलं नाही आहे. साऊंड सिस्टम जे 14 आणि 25 तारखेला आगमन आणि विसर्जनची मिरवणूक होणार आहे त्यामध्ये साऊंड सिस्टमला पण आम्ही परवानगी देणार आहे, परंतु त्यामध्ये फक्त 2 बेस आणि 2 टॉपला परवानगी देणार आहे. आणि जे सुप्रीम कोर्टचे जे गाईडलाईन्स आहे नॉईज पोल्युशन बद्दल त्यांची चौकटीत राहून गणपती उत्सव साजरा करतील सर्व मंडळ याच्यासाठी महासमितीला यांच्याबद्दल पण आम्ही सूचना देण्यात आल्या आहे. डिटेल्ड 27 तारखेला सर्व जे साऊंड आणि लाईट ऑपरेटर्स आहे यांचे सोबत जिल्हा स्तराची एक मीटिंग उद्या 27 तारखेला ठेवली आहे आणि सर्व पदाधिकारी सर्व अधिकारी जिल्हाधिकारी कोल्हापूर, नगरपालिका आयुक्त, महानगरपालिका आयुक्त, सर्व माननीय आमदार, खासदार आणि सर्व वरिष्ठ अधिकारी सोबत पूर्ण जिल्ह्याचे मंडळची जी बैठक आहे ते 31 तारखेला ठेवली आहे. आणखी कोणाचे काही अगर त्यामध्ये डाऊट असलेस तर त्यावर आम्ही क्लिअर करणार आहे. सर्वांना आपल्या माध्यमातून आम्ही परत हे क्लॅरिफाय करण्यासाठी इच्छुक आहे की एक पारंपरिक रीतीने ध्वनी प्रदूषण न करता अगर गणपती साजरा केले तर सर्वांसाठी ते कोल्हापूर जिल्ह्याचे एक मॉडेल आम्ही दाखवू शकतो. आणि यासाठी सर्वांना आवाहन करण्यात आले आणि जे पण सूचना दिल्या आहे सर्वांना त्या सूचनाची अंमलबजावणीसाठी सूचना देण्यात आल्या. धुराचा वापर वगैरे होते त्यावेळेला गोंधळ होते, गर्दीवर नियंत्रण ठेवताना अडचणी. साऊंड सिस्टम बद्दल पण क्लॅरिफिकेशन दिलं आहे. प्रेशर मिट्स पण आम्ही बॉक्स ओपन करून हे चेक करण्याचे आमचे धोरण आहे. CO2 कॅनिस्टर्स पण कोणी लावू नये यांच्यासाठी आम्ही सर्वांना आवाहन करण्यात आलं आहे. लेझर लाईट्सवर पूर्णपणे आम्ही पाबंदी घेतली आहे. ड्रोन्सचे वापरावर पाबंदी घेण्यात आलं आहे आणि स्ट्रक्चर्स बद्दल पण आम्ही हे धोरण 31 तारखेला एक ठराविक मर्यादा देणार आहे जेणेकरून मिरवणूकमध्ये कुठेही कोणालाही अडथळा निर्माण होणार नाही. यासाठी आम्ही डिटेलमध्ये सर्व महासमिती आणि सर्व पदाधिकारी सोबत चर्चा करून त्यांना एक स्ट्रक्चर्स बद्दल पण धोरण एक फिक्स करून काही मंडळांकडून शहरात त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास होतो. यामध्ये पण आमचे कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त साहेबांसोबत चर्चा झाली आहे. आम्ही सर्वांना परत आवाहन करतो की कोणतेही रस्ता पूर्णपणे बंद करण्याचे कोणतेही प्रावधान नाही आहे. इतके रस्ते सोडले पाहिजे ज्यामध्ये एक अग्निशमनची गाडी आणि ॲम्ब्युलन्स हे जे आमचे इमर्जन्सी सर्व्हिसेस आहेत त्यांच्यासाठी पूर्ण रस्ता मोकळा ठेवला पाहिजे आणि त्या अनुषंगाने त्यांची अंमलबजावणीसाठी नगरपालिका आयुक्त साहेबांनी पण त्यांचे स्तरावर सूचना देण्यात आली. आमचे पोलीस स्टेशनला पण त्यांची अंमलबजावणीसाठी आम्ही सूचना देण्यात आले. हे पण धोरण आम्ही 31 तारखेला क्लिअर करणार. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.